देखील मॅचमध्ये, कारण का 3 षटकामध्ये अगदी 50 धावा देखील कमी पडतात. कारण का मागची मॅच दिशांची आपण पाहिली आहेत, 56 धावा असताना अगदी एका धावेने तो सामना गमावावा लागला. परंतु कुठेतरी चांगलं क्रिकेट तुम्हाला सर्वांच्या भेटीला आलं आणि चांगलं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. ते म्हणूनच सर म्हटलं जातं की निवडणुकीमध्ये एका एका मताला, परीक्षेमध्ये एका एका मार्काला आणि क्रिकेटच्या मैदानावरती एका एका धावेला का महत्व आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं, पहिला बॉल आखू टप्प्याचा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. म्हणजे पहिला बॉल मैदानावरती डॉटच्या माध्यमातून डिलिव्हर झालाय, जिथे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज केदारला आपण पाहते, तो दुसऱ्या बाजूला राजू आणि त्यांच्या बरोबरने हेमंत ही प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल. डाईट मोर द विकेटने पुढचा बॉल सफल झाले आणि हा फटकाही सफल आहे. सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी बिग हिट षटकार. आणि नक्कीच पहिलाच चेंडू कुठेतरी निर्धाव आला, त्याच्यानंतर एक षटकार. राजूची बॅट सकाळपासून बोलली आहे, परंतु निर्णायक मॅचमध्ये आहोत. या मॅचमध्ये कसा खेळ राहील, कारण का आपण पाहिलं तर दोन्ही नामवंत बॅटर आहेत. या ठिकाणी आपण जर पाहिलं, सन्माननीय दीपक शिवगन साहेब आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाण्याची व्यवस्था संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केली होती. आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब आभार असतील. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. चला आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आपण मॅच कडे पुन्हा एकदा टर्न होतो, जिथे 2 चेंडूचा खेळ संपलाय. पहिला चेंडू केदारचा डॉट, दुसऱ्या बॉलवरती राजूचा तडाखा आपण पाहिला. क्रिकेट आहे, क्रिकेटचा सुरुवातीलाच उल्लेख झाला की प्रत्येक बॉलवरती तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटी क्रिएट करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि मागच्याच मॅचमध्ये ती चित्र आपण पाहिलं, अगदी शेवटच्या मोमेंटला अगदी चित्तथरारक मॅच प्रेक्षकाच्या भेटीलाही आली होती. यावेळी ऑन साइडला संधी आहे, राजूची महत्वाची विकेट टिपली गेली आहे, फलंदाज बाद होतोय, विकेटचं पतन. थँक्यू. नवीन बॅटर्सला जरा थोडंसं लवकर या, कारण आपल्याकडे वेळेवरती निर्बंध आहेत. हे संपूर्ण स्पर्धेमध्ये फ्लड लाईटची व्यवस्था नाहीये. डे लाईट मध्ये संपूर्ण स्पर्धा कव्हर आपण करतोय आणि घड्याळात बरोबर 4:18 वेळ झालाय. त्यामुळे आता इथून प्रत्येक संघाला विनंती असेल की वेळ आहे तो वेळ आपण कमीत कमी कन्सिडर म्हणजेच खर्च करण्याचा प्रयत्न करूयात. पुन्हा एकदा गोलंदाज इन ऍक्शन नवीन बॅटर आहेत. हलक्या आता सिअर केलंय, मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलसाठी तैनात केला गेलाय. एक सिंगल दाबले आणि सिंगलच्या सहाय्यानं रणसंख्या ती जाऊन पोहोचेल 7च्या घरात 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणि नक्कीच कुठेतरी आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. हेमंतवरती दारोमदार असेल, कारण का एक मोठा बॅटर आहे. हेमंतला आपण कित्येक वर्ष क्रिकेट खेळताना पाहिलंय, परंतु या ठिकाणी चुकी होते, एक धाव मिळते. आणि या षटकामध्ये कुठेतरी धावांचा वेग मात्र थोडासा थांबवलाय, परंतु एक षटकार आलाय, परंतु तो बॅटर मात्र मैदानाच्या बाहेर परतलाय. आपण जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला एक नवोदित यंगस्टर खेळताना पाहतोय, प्रथमेश आरेकरला आपण या ठिकाणी पाहू शकतो. आणि नक्कीच पहिल्याच आतापर्यंत फक्त 8 धावा खर्च केलेत. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केल्या प्रहार, चेंडू जातोय पुनश्च एकदा आणि चांगला झेल टिपला जातोय, विकेटचं होतोय पतन, गॉन. थँक्यू. चला नवीन बॅटर लवकर या. गोलंदाजी करणाऱ्या बोरेश्वर 11ला विनंती आहे, मित्रांनो टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. वक्त किसी का गुलाम नाही होता. अगदी घड्याळात जर तुम्ही पाहिलं तर एका सेकंदानं तो काटा पुढे जाण्याचा संकेत आम्हाला देतोय. त्यामुळे मी विनंती करेल की आपण त्या वेळेबरोबर थोडंसं अपग्रेड होण्याचा प्रयत्न करूयात, कारण माणसाच्या आयुष्यातील सर्वाधिक मोलाची गोष्ट म्हणजे वेळ आहे. आयुष्यात गमावलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे कमवण्याची संधी मिळेल जरूर, मात्र गेलेली वेळ, गेलेला सेकंद, गेलेला मिनिट आणि गेलेल्या आठवणी या तुमच्या आयुष्यात पुन्हा परत कधी मिळत नाहीत. त्यामुळे विनंती आहे की एक क्षण जपून ठेवण्यासाठी आपण थोडंसं वेळ जो आहे
तो वेळही वाचवण्याचा प्रयत्न करूयात. इथे दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रितेशला आपण पाहताय षटक क्रमांक 2 मध्ये. पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण झाली. वाईडिश लॉंगांमध्ये जय बॉलवरती आलाय आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज बॅक टू द डग आउट गॉन. नक्कीच चला थोडीशी घाई करा विनंती असेल, कारण का हेमंत मात्र कुठेतरी एक मोठा बॅटर आउट होतोय आणि नक्कीच प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये, कारण का थोडासा कुठेतरी जोखीम घेण्याचा प्रयत्न होता, कारण का 3 षटकांची लढत आहे आणि मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र बॅटर आउट झालाय. आणि दुसऱ्या बाजूला कामतेकरची समज नाही गरजेचं आहे, कारण महत्वाचे खेळाडू सुरुवातीला बाद झालेत आणि क्रिकेट इज अ नॉट अबाउट पॉवर. म्हणजे ताकदीचा खेळ म्हणजे क्रिकेट नाहीये. मैदानावरती शांत डोक्यानं आणि कॅल्क्युलेटेड माइंडनं खेळणं तितकंच महत्वाचं आहे. महत्वाचे गडी बाद झाल्यानंतर प्रत्येक बॉलला हवेमध्ये उडवण्याचा प्रयत्न होतो. इथे खराब रणनीती आहे. तुम्हाला मी सुरुवातीला उल्लेख केला की मुंबईची लाईफलाईन लोकल, तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल डबल आहे. त्याच्यावरती फोकस होणं गरजेचं आहे आणि ते मात्र थोडंसं मी म्हणेल की चित्र मॅच मध्ये पाहायला मिळालं नाही. आणखी एक विकेट काढण्याचा प्रयत्न झालाय. हा बॉल सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल झालाय. अफलातून फटका, षटकार. थँक्यू. नक्कीच तुषारच्या बॅटमधून एक धमाका आलाय, कारण का धावा येणं दिशांची गरजेचं आहे, कारण का तुम्ही संध्याकाळच्या सत्रामध्ये जरी असला तरी सुद्धा 40 ते 50 धावसंख्या बनवली तरी सुद्धा एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं, परंतु चांगली बॅटिंग आता मात्र होताना. हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि 1 2 3 4 चौथ्या अटेम्प्ट मध्ये मात्र झेल सुटला जातोय आणि धावा कशाही येऊ, धावा येणं दिशांची गरजेचं आहे. झेल गॅदर करणे तितकंच महत्वाचं आहे, कारण हातामध्ये बॉल होता आणि एक झेल धरणीला दान केलाय. तर क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला नेहमी सांगितलं जातं कॅचेस विनिंग द मॅचेस. तो कॅच आठवा, ज्यावेळी वानखेडेच्या मैदानावरती मुजीब रहमानने ती चुकी केली होती. मॅक्सवेलचा झेल सोडला होता आणि घशाखाली गेलेला घास आहे तो बाहेर काढला होता. क्रिकेट आहे. इथे तुम्ही संधी दिली की त्याच्यावरती बरंच काही होताना आपण पाहता. इथे आणखी एक सिंगल दावल्या. सिंगलच्या सहाय्यानं रणसंख्येमध्ये रनच्या इक्वेशनमध्ये हलकासा बदलाव होईल. रनांचा आकडा आहे तो मात्र जाऊन पोहोचतोय 17. 17च्या घरात. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस आपण पाहत आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जयदीप आहे. जयदीपनं आतापर्यंत एकही बॉल या इनिंग मध्ये फेस केला नाही. तर जयदीप मात्र पहिल्या बॉलसाठी स्ट्राईक एंडला तैनात. पहिल्याच बॉलवरती अक्षरशः भिरकावून दिला. खेळाडू आहे त्या ठिकाणी, मात्र खिलाडी बने दर्शक और दर्शक बने दिवाने. बॉल सीमारेषा पार, षटकार. नक्कीच 2 फटके मात्र या षटकामध्ये आलेत. एक तुषारच्या बॅटमधून दुसऱ्या बाजूने विचार केला जयदीप गाडीला पाहतोय. गेली 5 ते 6 वर्ष एक चांगलं यंगस्टर म्हणून त्यांच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली आणि परंतु संघ दबावाखाली असताना चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळ गेलंय. पुण्याच्या एकदा कट केलाय, पंच नो, म्हणजेच कुठेतरी धावा येताना पाहायला मिळतात. चेंडू जातोय सीमारेषा पार, मिळतील धावा 4, येतोय चौकार. तुमने कभी किसी से प्यार किया? कभी किसी को दिल दिया? मैंने भी दिया. थँक्यू डीजे. अगदी डीजेच्या माध्यमातून सध्याची परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. मैदानावरती पाहताय तर हा बॉल सीमारेषा बाहेर निघून गेलाय. रणसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचते 28च्या घरात. शेवटचा बॉल आहे, नो बॉल. त्याच्यानंतर फ्री हिट आता ऑन असणार आहे, त्यामुळे बॅटरच्या खिशामध्ये लायसन आहे. हवे त्या झोनमध्ये, हवे त्या रेंजमध्ये फटका आपण खेळू शकता. पुन्हा एकदा एक नो बॉल आलाय. अंपायरचं सिग्नल अगेन, इट्स अ नो बॉल. आणि जी साईड लाईन्स आहेत तिथे मात्र पंचाने त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलंय. तुम्हाला ज्या काही क्रीज दिल्यात अगदी फ्री हिट पुन्हा एकदा ऑन या बॉलवरती. इथे जर 2 नियमांचं उल्लंघन झालं तरच मात्र बॅटर धोक्यामध्ये येईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 37 ऑफ स्टकिंग द फील्ड आणि नियम क्रमांक 38 रनआउट, जर या 2 गोष्टी या बॉलवरती पाळल्या नाही गेल्या तर बॅटर अडचणीमध्ये येऊ शकतो. अन्यथा बॅटर इज अ सेफ ऑन दिस बॉल. इथे पहा
रडार मध्ये बॉल होता आणि भिरकावून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. इज अ माइटी ह्यूट. 6 धावांसाठी अंपायरचा सिग्नल आला. षटकार. थँक्यू. धावसंख्या जर पाहिली तर 35 धावसंख्या. अगदी कुठेतरी या षटकामध्ये नो चेंडू म्हणजेच फ्री हिटवरती आपल्याला चांगली बॅटिंग करताना जयजीतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 35 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला थोडीशी घाई करा. चला विनंती आहे गोलंदाजी करणाऱ्या बोरेश्वर 11 या संघाला वेग घेऊ नका मित्रांनो. मी मगाशीच उल्लेख केला वक्त किसी का गुलाम नाही होता आणि कामतेकरजी संधी दिली गेली. ज्या ज्यावेळी क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला संधी देईल ती संधी तुम्हाला ग्रॅब करता आली पाहिजे. 2023 मध्ये मी पुन्हा एकदा आठवण करून देईल ज्यावेळी नवी मुंबई प्रीमियर लीग ही स्पर्धा झाली होती जिथे जय मल्हार फायटर्स आग्रोली या संघाने ते टायटल जिंकलं होतं आणि या स्पर्धेमध्ये भिवंडीचा प्रथमेश ठाकरे जो मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावणारा खेळाडू ठरला होता आणि त्याच्या जागेवरती रजत मुंडे खेळणार होता. काही कारणास्तव ते येऊ शकले नाही आणि प्रथमेश ठाकरेला बोलावलं गेलं आणि या स्पर्धेमध्ये कोपरखैरण्याच्या त्या भूमिपुत्र मैदानावरती फक्त प्रथमेश नावाचा जलवा आपण पाहिलाय. त्यामुळे ज्या ज्यावेळी तुम्हाला संधी मिळेल त्या वेळेला क्रिकेटच्या मैदानावरती तो चान्स ग्रॅब करणं हे तितकंच महत्त्वाचे आहे. लेग बिफोर हा जो नियम आहे त्या स्पर्धेमध्ये नाही आहे. लेग बिफोर आपण सुरुवातीला त्याचा उल्लेख केला की लेग बिफोर विकेट ही संकल्पना आहे किंवा हे जो विकेट आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये या नियमाचा खारिज केले गेले. म्हणजे हा जो नियम आहे हा नियम कोणत्याही प्रकारे या स्पर्धेमध्ये वापरला जाणार नाही. अगदी सुरुवातीलाच आमच्या आयोजकाच्या माध्यमातून हा जो काही निर्णय आहे तो प्रत्येक खेळाडू मित्रांपर्यंत पोहोचवला गेलाय. इथून अंपायरचा सिग्नल थोड्याच वेळात आपल्यापर्यंत येईल. या बॉलवरती नेमकं मैदानावरती काय घडलंय. येस अंपायरचा सिग्नल येतो. दिस इज अ लेग बाय म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 इंडिकेट केला गेलाय आणि एक एक्स्ट्राच्या माध्यमातून रणसंख्या इथे जाऊन पोहोचते 36 च्या घरात. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय जिथे स्लॉग ओव्हरच्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जिग्नेशला आपण पाहताय. राईट मोर द विकेट. पुढचा बॉल आहे. या बॉललाही सीमा रेषा बाहेरचा रस्ता दाखवलाय. 6 धावांसाठी आणखी एक षटकार. थँक्यू. नक्कीच दिशांची कुठेतरी संघ थोडासा दबावाखाली असताना चांगला खेळ जयजीतच्या माध्यमातून राहिला आहे आणि चांगली बॅटिंग. एका बाजूने पाहिले तर जिग्नेश थोडासा दबावाखाली असेल कारण का समोरचा चांगलं बॅटिंग होताना पाहायला मिळेल परंतु कुठेतरी कमबॅक करतोय. डॉट बॉल यावेळी जिग्नेशच्या माध्यमातून मैदानावरती डिलिव्हर केला गेलाय. 3 चेंडूचा खेळ या षटकातील आतापर्यंत कंप्लीट झालाय जिथे पहिल्या बॉलवरती सिंगल त्याच्यानंतर एक मोठा फटका षटकार डॉट बॉल रिमेनिंग 3. या षटकातील 3 चेंडू अजूनही मैदानावरती डिलिव्हर होणं पहिल्या इनिंग मध्ये शिल्लक. आणखी एक अप्रतिम बॉलला थोडासा आतमध्ये टर्न झाला. कटरचा वापर बाहेर टाकला त्याच्यानंतर अतिरिक्त बाउन्स बॉलने कॅरी केलाय. लगातारचा दुसरा चेंडू या षटकातील आतापर्यंत डॉट हा मैदानावरती डिलिव्हर केला गेलाय. 2 more to डाऊन म्हणजे अजूनही 2 षटकांचा खेळ मैदानावरती डिलिव्हर होणं शिल्लक. आणि दुसऱ्या बाजूला पाहिला तर जयदीप आणि त्याच्याबरोबर तुषार ही जोडी आहे मैदानावरती. आणखी एक नजरेपासून दूर अवे फ्रॉम द बॉडी शफल झाले होते आणि अंपायरचा सिग्नल आलाय की हा जो बॉल आहे तो बॉल अभि बॉलरच्या खात्यामध्ये जमा करतोय म्हणजे डॉट बॉल आलाय. शफल झाल्यानंतर जी काही एक्स्ट्रा वाईड लाईन आहे ती मात्र बॉलरसाठी खुली केली जाते आणि ते सध्याच्या घडीला मैदानावरती आपण पाहिलं. अंपायरचा सिग्नल कोणत्याही प्रकारचा नव्हता. व्हॅलिड बॉलची घोषणा त्यांच्या माध्यमातून. आता मात्र शेवटचा बॉल मैदानावरती शिल्लक राहिलाय. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग. यावेळी उंची जास्त आहे लांबी नाहीये. वाईडिश लॉंगॉनवरून चेंडूवरती क्षेत्ररक्षक ड्रॉप झालाय. तिथे 2 धावा कंप्लीट. तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि 3 धावा या इथून कंप्लीट झाल्यात आणि 3च्या मदतीनं षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. धावांचा जर आकडा पाहिला तर 46 इज अ टार्गेट म्हणजे येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे 46 धावा. आणि मॅच आहे पुढची. त्या पुढच्या मॅच साठी AWC गुहागर आणि नौजवान मोहोल
शिवने गावकरवाडीचा संघ आहे आणि क्रिकेटने बऱ्याचशा शिस्त आमच्या अंगामध्ये भिनवल्या गेल्यात. मैदानावरती वेळेचे निर्बंध असतील, त्याच्यानंतर जसं क्रिकेट पुढे चाललंय त्या पुढे जाणाऱ्या क्रिकेट बरोबरती प्रत्येक खेळाडूला आपण बदलतानाही पाहिलंय. क्रिकेटला फेम आला, क्रिकेटला एक प्रकाश स्वतःमध्ये एक वेगळ्या रेंजमध्ये क्रिकेट आला आणि तिथपासून प्रत्येक खेळाडू आहे तो प्रत्येक खेळाडू एका वेगळ्या शिस्तीमध्ये मैदानावरती दाखल होताना आपण नेहमीच पाहिलंय. मी विनंती करेल शिवने गावकरवाडी टीम मीटिंग न घेता प्लीज फील्ड प्रेस करा आणि बोरेश्वर 11 सलामीची जोडी आपण लगेचच पाठवून द्या. सर दोन्ही संघ आहेत, त्या दोन्ही संघामध्ये आपण टॉस करूयात. AWC गुहागर आणि नौजवान महूल या दोन संघादरम्यान या स्पर्धेची चौथी क्वार्टर फायनलची मॅच जिथून सेमी फायनलिस्ट 4 या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि या सर्व शिल्पकार शिवाजीदादा पालेकर यांच्या माध्यमातून हा टॉस मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपन्न केला जातोय. नवलाई चषक क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण पाहत आहे आणि या स्पर्धेमधील क्वार्टर फायनल 4 ची मॅच आणि त्या मॅचचा टॉस सध्याच्या घडीला आपल्या स्क्रीनवरती केला गेलाय. निर्णय आपल्यापर्यंत येईल. मॅचला सुरुवात होते. पहिल्याच बॉलवरती इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला रस्ता दाखवलाय सीमारेषेच्या बाहेरचा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. पहिल्याच बॉलवरती बिग ब्लास्ट चौकार. सेहेचाळीस धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केले गेले. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. दुसऱ्या बॉलला आतमध्ये फेकलं गेलंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि या दोनच्या मदतीनं रणसंख्या ती जाऊन पोहोचते 6च्या घरात. तो 46 इज अ टार्गेट ऑफ दिस मॅच. आणि या मॅच मध्ये 2 बॉलवरती 6 धावालात. आणखी एक खूप लाजवाब फटका, अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा इनफिल्डच्या डोक्यावरून हा बॉल निघून गेलाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल. 4 धावा चौकार. रणसंख्येने डबल डिजिट मध्ये प्रवेश केला. 10 या आकड्यावरती आणखी एक रडार मध्ये बॉल सरळ लाफ्ट केलाय लॉंगाच्या डोक्यावरून सीमारेषा पार. आणखी एक धमाका षटकार. थँक्यू जयदीपच्या अगेन्स्ट आता मात्र हल्ला चढवलाय बॅटिंग करणाऱ्या केदारने. आतापर्यंत 4 बॉलमध्ये अफलातून फटके. टप्प्याचा बॉल आणखी एक मोठा फटका येईल का? मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलवरती आणि ते झेल ड्रॉप केलाय. संधी दिली गेली. सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. अगदी रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब. अगदी इथे पाहिलं तर 3 धावा या बॉलवरती आल्यात आणि 3च्या मदतीनं 2च आल्यात का? येस 3 आल्यात आणि या 3च्या मदतीनं रणसंख्येमध्ये वाढ होते. रनांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 19च्या घरात. टार्गेट आहे 46 धावाचा आणि आतापर्यंत अप्रतिम पाठलाग सुरू आहे. लाफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. पुन्हा एकदा फक्त एका सिंगल वरती रोखलं गेलंय. सिंगलनं रणसंख्येमध्ये हलकासा बदलाव. इथे जर आपण पाहिलं तर
20 धावा. षटक क्रमांक 1 संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा झाल्यात 20. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत जिंकण्यासाठी 26 धावा. गोरी तेरे नैनों में हम बस जाते, सातों जन्म तुझको पाते, गोरी तेरे नैनों में हम बस जाते, सपनों की हाँ सपनों की थँक्यू. नक्कीच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते, कारण का 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. अगदी नक्कीच असा एक गोलंदाज येतोय, परंतु बॅटिंगमध्ये काही खास करू शकला नाही हेमंत गुरले सरांना या ठिकाणी आपण पाहू शकतो. अगदी 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूने चांगली बॅटिंग होताना देखील पाहिली. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 20 धावा कुठल्यात आणि कुठेतरी बॅटची एज घेतली आहे आणि कुठेतरी विकेटच्या मागे चांगलं काम, म्हणजे पहिल्या चेंडू दिशांची निर्धाव आलाय. बॉल आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा बाहेर ठेवला बॉल आणि फ्रंट ऑफ द विकेट, म्हणजे बरोबर ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. लाफ्ट करायचं होतं, असं पंच करायचं होतं आणि तितकं प्रॉपर कनेक्शन नाही जाणवलं. शफल झाले, जागा बनवली, 1 बाउन्स बॉलला सीमारेषेच्या बाहेर फरार. आणखी एक चौकार. थँक्यू. नक्कीच पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर एक चौकार येतोय आणि आता मात्र समीकरण येऊन थांबले. 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. अगदी नक्कीच आपण दुसऱ्या फेरीचे प्रत्येक सामने जर पाहिले ना तर चांगले मॅचेस आपल्याला पाहायला मिळाले. या ठिकाणी टॉपेज तर लागली आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो एक धाव तर झाली आहे. थोडंसं फंबलिंग होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तर 26 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लगावले गेल्यात. या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि रन जर आपण पाहिला तर 6 खर्च केलेत 3 बॉलमध्ये. गोलंदाज हेमंत यांनी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जयदीप आहे. जेल ड्रॉप आणि जेल ड्रॉप झाला, त्याच्या बरोबर चुकी झाली. बॉल सीमारेषा पार फरार. चौकार. थँक्यू. खराब गॅदर म्हणावं लागेल, कारण का कुठेतरी ज्या पद्धतीने बॅटिंग जयदीपने केली होती त्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण करू शकला नाहीये आणि खराब, कारण का असे जे सुटताना मी कित्येकदा पाहिले नाही आहेत, परंतु या ठिकाणी अशा घटना देखील घडत आहेत. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर नक्कीच फलंदाज आऊट, बॅटर आऊट होतोय. चला न्यू बॅटर थोडंसं घाईने यायचंय. थँक्यू. मागचा बॉल कामतेकर जे पाहिला तर जवळजवळ फुलटॉस बॉल होता. प्रॉपर कलेक्शन नाही करता येऊ शकला आणि रनही आल्याने त्यांनी एका चांगल्या बॉलवरती, म्हणजे बॅटरच्या रडारमध्ये असलेल्या रेंजमध्ये असलेल्या बॉलवरती फलंदाज बाद झाला. हेच तर क्रिकेट आणि माणसाचं आयुष्य आहे ना. पास्ट इज अ हिस्ट्री अँड फ्युचर इज अ मिस्ट्री. म्हणजे झालेल्या गोष्टी झाल्यात आणि पुढे येणारा माझ्या पुढे काय आहे हे आपल्यालाही माहीत नाही. कदाचित बॅटरलाही तेच वाटलं होतं तो बॉल फुलटॉस नाही येणार आणि ज्या बॉलसाठी ते रेडी होते त्याच्या विपरीत कंडिशनमध्ये, विपरीत सिच्युएशन बॉल त्यांच्यापर्यंत आला आणि शेवटच्या मोमेंटला बॅट जे आहे ते बॅट थोडीशी मागे राहिली. क्रिकेट आहे आणि माणसाचं आयुष्यही तसंच आहे. अगदी झालेल्या गोष्टी आणि होणाऱ्या गोष्टी याच्यामधील बराचसा तालमेल या दोन्ही गोष्टीमध्ये जुळताना आपण पाहिलाय. इथून चेंडू मागच्या बॉलवरती फलंदाज बाद झालाय. आता नवीन बॅटर मैदानावरती सुशील दाखल झालेत. हेमंत यांचा शेवटचा बॉल आहे. 1 more to left ऑफ सेकंड ओव्हर. बराचसा बाहेर बॉल आहे. अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 वाईड इंडिकेट केला गेला एक्स्ट्रा आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून रणसंख्या आहे ती जाऊन पोहोचते 31. 31च्या घरात. शेवटचा बॉल मागे निघून चाललाय. जोपर्यंत गलीमध्ये बॉलला अडवलं गेलंय. एक सिंगल धाव आली आहे. सिंगलनं षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकारांच्या अखेरीस धावा आहेत 32. येणारे 6 चेंडू आणि 6 मध्ये गरज आहे 14 धावांची. 6 and 14. कोणता संघ इथे बाजी मारेल ते पाहण्या अगोदर आपण ऐकूया तर पुन्हा एकदा डीजेला.
के फ्लावर समझे क्या? फायर है। चला थँक्यू. चला जास्त वेळ घेऊ नका. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. संकल्पला प्रचारण केलं जात आहे. अगदी नक्कीच नवोदित यंगस्टर आहे. आपल्याला कुठेतरी या मॅचमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून जीवित ठेवायचं असेल तर तुम्हाला हे षटक मात्र चांगलं टाकावंच लागेल. 6-14चं इक्वेशन आहे. येणारे 6 चेंडू करायचे 14 धावा. एका बाजूला रोखायचं आहे, दुसऱ्या बाजूला करायचं आहे. एक क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. एका बाजूला करणाऱ्याला थांबवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला थांबवणाऱ्याला त्या 14 धावा करून दाखवायचे. ते क्रिकेट आहे. 6 मध्ये 14चं इक्वेशन. राऊंड द विकेटनं पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. सर्कल मध्ये झेल, वेल जज आणि इथे फलंदाज पहिल्याच बॉलवरती गॉन बाद. आर्या मुंबई. चला न्यू बॅटर प्लीज थोडंसं लवकर जा. आता येणारे 5 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 5 मध्ये 14 धावांची गरज आहे. मॅच मध्ये शिल्लक राहिले. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 20चा आकडा, 20चा तडाखा लावला होता बॅटिंग करणाऱ्या बोरेश्वर 11 या संघाने. मात्र मी मगाशीच म्हटलं की क्रिकेटच्या मैदानावरती अंत भला तो सब भला. तुम्ही शेवट कशी करताय तितकं महत्वाचं नाही, मात्र तुम्ही मॅच फिनिश कसं करताय हे फार महत्वाचं आहे. यावेळी ऑन साईडला आले क्षेत्ररक्षक. बॉलवरती आणखी एक अफलातून कॅच. ग्राउंड कव्हर केला आणि बॅक टू बॅक बोरेश्वर 11 संघाला या षटकातील दुसरा हादरा. थँक्यू. पहिल्याच 2 चेंडूवरती 2 मात्र गडी बाद होताना आपल्याला दिशांची पाहायला मिळालेत आणि नक्कीच लाजबाब गोलंदाजी संकल्पाच्या माध्यमातून या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक होईल का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. आपण जर पाहिलं तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय एक 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. नक्कीच संकल्प मात्र प्रेक्षकांचे आणि तुम्हाला सर्वांची मनं जिंकतोय. चांगला फटका, देखना फटका, चेंडू जातोय. त्या ठिकाणी राजू सुद्धा आहे, फेकी करतोय. तद्वर मला वाटतं फक्त एकच धाव मिळेल. चांगलं फेकी पाहायला मिळाली. म्हणजेच पहिल्याच 3 चेंडूवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एका धावेची मोहर लागलेला जब्बाब स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 3 चेंडू त्यांनी 3 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 1-3 13 धावांची गरज. इथे जर एखादा मोठा पलटवार झाला या बॉलवरती तर मॅच मध्ये प्रेक्षकांना नक्कीच एक मनोरंजकता पाहायला मिळेल. बॉल बाहेर आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अंपायरचा सिग्नल आलाय, खराब बॉलला दर्शवत आहेत. म्हणजे आता 3 बॉलवरती 12 धावांची गरज आहे. 2 बिगिट 2 मोठे फटके या मॅच मध्ये गरजेचे आहेत, कारण कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. 3 चौकार किंवा 2 षटकार हे इक्वेशन तुम्हाला सांगून जातं 12 धावांचं. राऊंड द विकेट न पुढचा बॉल. या बॉलवरती फटका फसलाय जरूर. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलेत. 1-2 सोडलं या बॉलला, म्हणजेच गॅदर नाही करू शकले. आता 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलंय. इक्वेशन अजूनही जिवंत आहे. म्हणजे 2 बॉलवरती 10 धावा करायच्यात आणि गणित जर आपण एकंदरीत करायचा विचार केला तर 10 धावा कामतेकरजी इथून 2 मध्ये बनवू शकतात आणि त्यासाठी तर प्रयत्न फार गरजेचे आहेत. हा डिसायडर बॉल आहे मॅचचा. इथे जर काही उलटफेर झाला तर या मॅच मध्ये प्रेक्षकांना नक्कीच एक मनोरंजकताही पाहायला मिळेल. नक्कीच संकल्प मात्र चांगली गोलंदाजी करतोय. धावा बनवायच्या 2 मध्ये या ठिकाणी 10, परंतु या ठिकाणी काय करते, चेंडू जातोय. आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. फक्त 2 धावा मात्र मिळतील. आता मात्र मॅच येऊन थांबल्या दिशांची. 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 1 वरती करायच्यात 8 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे 1 मध्ये 8 आणि त्या उद्दिष्टाने जर आपण पाहिलं तर जवळजवळ फक्त औपचारिकता मॅच मध्ये शिल्लक राहिले, कारण 1 मध्ये 8 बनत नाहीत. इथे जर एखादी चुकी झाली तर तेही पाहायला मिळेल. नाही चुकी करणार. बॉल निघून चालला मिड विकेटला आणि इथून मात्र दुसऱ्या सेमीफायनल साठी
शिवने गावकरवाडी हा संघ ठरलाय सेमी 2 चा पहिला एंटर करणारा संघ आहे.